की आम्ही ज्यावेळेस मोदी साहेबांना सांगितलं की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलं, ज्यांनी सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी भारताच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला, त्यांच्या स्मारकाकरता इतके वर्ष आंदोलन चाललंय, पण राज्यकर्ते सुईच्या टोका एवढी जमीन देखील द्यायला तयार नाहीत. ही किती मोठी शोकांतिका आहे. आणि मला अतिशय आनंद आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी तात्काळ ती जागा दिली आणि आपण तिथलं काम सुरू केलं. आता जवळपास पूर्ण काम आमचं संपत आलेलं आहे. आता फक्त जो अतिशय भव्य असा पुतळा तयार करायचा आहे त्याचं काम बाकी आहे. दुर्दैवाने राम सुतार साहेब यांचं निधन झालं, त्यामुळे त्या कामामध्ये काही अडथळे निर्माण झाले. पण अनिल सुतार त्यांचे सुपुत्र हे त्याच्यावर काम करतायत. त्यांच्या समोर काही अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण आम्हाला आता बाकी सगळं तयार, पण जोपर्यंत तो भव्य पुतळा लागत नाही तोपर्यंत त्या स्मारकाचं लोकार्पण करता येत नाही. आणि म्हणून आता लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे की इतक्या वर्षाचा संघर्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने आमच्या आठवले साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी एक अतिशय चांगलं भव्य आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं स्मारक, ज्या महामानवाने या भारताला संविधान दिलं, ज्या महामानवाने भारताला महासत्ता करण्याचा मार्ग मोकळा केला, त्या महामानवाचं स्मारक करण्याची संधी ही आम्हाला मिळाली. ही खरोखर आमच्याकरता आनंदाची गोष्ट आहे. एवढंच नाही तर आमच्या भुजबळ साहेबांमुळे आमच्या कोयासान विद्यापीठामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आठवले साहेब आणि आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावण्याची संधी मिळाली. मूळ करार आमच्या भुजबळ साहेबांनी त्या जपानशी केला होता आणि त्या कराराच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण तो पुतळा दिला. आणि आज मला अतिशय आनंद आहे की जपानच्या कोयासान विद्यापीठामध्ये एक भव्य पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि त्या पुतळ्याच्या तिथे आठवले साहेबांचं माझे नाव लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांमुळे आम्हीही जागतिक कीर्तीचे झालो आणि जपानपर्यंत पोहोचलो. ही बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महती आहे.